लागतं का? मला माझ्यासारखं वजन लागत भाऊ. मी आवाज दिल्याशिवाय बाय बाहेर येणार नाही. आणि बाय माणसाला कुणी पण आवाज द्यावा का? रंगारकडे लागतो असा. हो बाय माणसाला कुणी पण आवाज देत नाही. त्याला बाईच्या पोटचं लागलं. म्हणतो बाईच्या पोट बाईच्या पोटचं म्हणतात. याला काही अर्थ का? आम्ही सगळे काही टेम्पोतून बनलो का? सगळे बाई माणसं चटपटी जन्माला येतात. परंतु बाई माणसाला आवाज द्यायचा म्हणजे लागतं वजन काय याच्या वजन जाऊ नको. जर्किंग जर काढलं ना आपण डायरेक्ट सापळा बाई होतो. त्याच्यामुळे जर्किंग काढत नाही. अरे भाऊ आपल्या घरचं वजन लागतं. अरे आपल्या वजन असं होतं एका काळी कोरोनाच्या आधी. कोरोनामध्ये जरा सुटलं ना भाऊ. कोरोनाच्या आधी असं वजन होतं. तुझ्या अंगावारी बाई मांडी होती. जेव्हा बोलतोय मी तेव्हा तू होता का बाईला? आपली ओळख बाईला आवाज येतो. आवाज दिला पाहिजे. काम नाही करे. कोणाचे काम नाही गड्या. अरे माणसाला बाई माणसाला आवाज द्यावा म्हणजे बाई माणसाला आवाज येतो कसं देवा? साधा सरळ आणि सुटसुटीत भाषेत एकदम मंजूळ आवाजात. आपला आवाज कसा आहे? मंजूळ आहे. मग बाई माणसाला आवाज कसा द्यायचा? ओ बाई, ओ बाई, वाड्यावर ये वाड्यावर. गैरसमज झाला रे, गैरसमज झाला. हा भोळे भक्ताचा वाडा आहे का नाही? मला वाटलं त्या वाड्यावर बोलतो. त्या वाड्यावर नको. अरे मला पुढे बोलित आणि मला विचारता त्याचं कारण असं आहे तुम्ही सगळे एअरपट आहे. म्हणजे आम्ही सगळे हे सगळे एअरपट आहे. यांच्यात मीच थोडासा बावळाट आहे. काय अक्कल आहे का? बाईला बोल गेले. अरे बाई माणसाला तसं नाही आवाज आहे. कसा नाही थोडा लाडीमुडीत आवाज द्यायचा. लाडीमुडी भाऊ. बाई माणसाला थोडा लाडामुडीत आवाज द्यायचा. बाई माणसाची काय बाई वाड्यावर बाई ज्वारा नारळ बाई येते का? तसं नाही आवाज आली. अरे मग मी आवाज दिला. मी अजून आवाज दिला नाही. मी आवाज दिला. आवाज एवढा सुंदर आहे भाऊ. माझी राधिका आली म्हणून घ्यायची. हे मला ऐकलं का राधिका बाई ग बाई? एक नंबर बोलले. तुला काय म्हणू बाई कोणाच्या आवाजाला बोलत नाही. हा बरोबर. त्याला मंत्रपाठ करावा लागतो. म्हणजे राधिका पण आलेली आहे. राधिका बाई आली मारल्या मला. राधिका बाई आली म्हणजे राधिका पण आली. राधिका बाई सुद्धा आली. कशाला आली? तुझ्या इथे लग्नाला आली. माझ्या इथं लग्न कधीच होईल जन्म तरी होती का? कलवरी झाली का? नाही कलवरी नव्हती. तुला एवढी अक्कल नाही का बावळा? काय बाई जागरून म्हणायला आली. हो काय रे बाबा? बाईला पुढे बोलून घे. चला राधिका बाई. तुझा लाईन उभं राहा. राहिले हात जोडा. जोडले. हो बाई अशी पुढे हात जोडते का? अशी हात जोडायचे. जोडले. जोडले का? डोळे पण मिटा. अरे तुमच्यावाले मिटायचे माझे कुठं? केले का? हात जोडले. डोळे बंद केले. तिसरा डोळा उघडा का? बायला म्हणतो तिसरा डोळा उघडा करा म्हणतो. बावळा नाही का तू काही? काय करा? तुम्ही दोघं एक काम करा. माझा एक शब्द सुधारचा वेळ. तू एवढा असं शियाल खाई त्याच्या तोंडावर थूक. तुम्ही सुधारायचे नाही. अरे बाबा तिसरा डोळा म्हणजे कोणता म्हणा? कोणता म्हणा? ज्ञानाचा डोळा. अरे तो प्रत्येकाचा डोळा असतो. ज्ञानाचा डोळा का? ज्ञानाचा डोळा. अरे तू ज्ञाना घरी राहिला. ज्ञानाचं काय नाव घेतो? ज्ञान रूपी मानवाला तिसरा डोळा असतो. आणि तो म्हणजे कसा? कसला असतो? रे ज्ञानाचा. ज्ञानाचा. आहे का नाही? बाई
हात जोडले डोळे मिटले बाई आता करू का सुरुवात करू का सुरुवात घे प्रसाद दे त्याला थोडा बुंदी कमी पडली बाई हात जोडा डोळे मिठा बाई करू का सुरुवात येडपट ये पाहिली का करू का सुरुवात त्याच्यामुळे बाईला विचारायला पाहिजे म्हणून म्हणलं करू का सुरुवात विचारायला बाई हा तुम्ही देवाच्या कोण देवाच्या देवंगना देवाच्या देवांगना देवाची देवदासी देवाची देवदासी अरे आता परिचय या दादाने पहिल्यांदा ऐकला काय बाईला परिचय दिला काय सुंदर सगळ्या माणसाने ऐकला ऐकला एवढा भारी परिचय काय रे आणि एवढी ती बोली भाषा सुंदर मग बाई काय म्हणली काय म्हणली खुशाल मध्ये थोबडवाशी काला मार खातो काला मार खातो मला ऐकलं पुढे नाही मागे त्याचं काय झालं माहिती का अरे तू मागं जाय मध्ये तू काय चुकी नाही तू बैल पण चांगला आहे पण तू गावाने धागतो ना कोणच रे आपलं माहिती सगळ्यांचं परिवार बाई अजून असं असं देवाची झाड देवाचे साडेबार देवाच्या गायका जोडीदार गाई खा बाई माझी मी देवाच्या गाई खा काय खा तू जाऊ नको तू इकडे तुमची बरोबर डोक्यावर पाणी पडलं पाहिजे म्हणलं पाहिजे बरोबर आहे. मला जर एवढं मारलं सकाळ तुला नाही व्हायचं का? हो तुमची बाई तर काय का असेल ऐकल सध्या गुरु बाबी आहे भाऊ असं असं ना आम्ही सगळे गुरुबाबा आहे. बाबी आहे. कोणाचं पोटं माहित नाही. कोणाच्या फोटोमध्ये घे प्रसाद घे काला मार करायचं बोलत भाऊ काय बोलत भाऊ? आपण बघा सगळे माग जाऊ. आणि जर तुमची बाई गायिका असेल जर ती गायिका असेल असेल मोठा भाऊ हा माझ्यापेक्षा मोठा भाऊ असेल बैल खातो बैल आणि मी स्वतः त्याच्या पाच पाय भाऊ तू पण खातो का तो जेवढा हुशार तर मी किती हुशार नाही तो असेल बैल खातो मी स्वतः हा. नुसत्या म्हशी हानी तो तुला काय अडबड झालं अरे देवाची कथा काय येतं का गायिका म्हणली ती गायिका सिंगर गायिका म्हणजे सिंगर वा वा हो. मग गायिका म्हणणं मी ऐकलं गायिका अरे गायिका गायिका सिंगर म्हणजे तुमची बाई सिंगर आहे सिंगर आहे तुमच्या बाईला उत्कृष्ट गाणी बोलता येतात येतात आम्ही काय वाग येतात का हा बरोबर आहे आम्हाला सुद्धा जेवायचं येत येतं असेल ना. असं ताना स्वरात म्हणतो भाऊ कसा रे कृष्णा गाणं सुनेगा अरे सुनेगा कृष्णा गाणं सुनेगा सुनेगा लेलो मेलेलो. यार पण झाला असं मला गाणं म्हणतो कृष्ण गाणं सुनेगा हे कोणतं अय उभं नाही राहिलं का बरं का बरं त्याला मारी जाऊ नको बाबा. का बरं काय भावलं नाही का काय झालं? एवढ्या पोराला मारितो हा. त्याला मारू नको हा. त्याला आज अंडर पॅन्ट घालेल नाही काय बाबा माझे पुष्कराज मार खा खा के मुलतेगा पण झुकेगा नहीं साला बाई बावळत नाही तर मन महाराज बाई तुम्हाला नाचता येतं ना दादा तुमची फिरकी दाखवा ऐकलं का दादा हा. तुमच्या बहिणी जसा तुमचा परिचय दिला दिला. आम्ही सुद्धा देवाच्या मागे आहे ना परंतु कसे कसे गला भक्तीची भंडारी वा गला भक्तीची भंडारी होईनार ती हा आणि तिचे नाम घेता जरा विघ्न पळती बरोबर आणि या देवाची सेवा करण्यासाठी हा. हातामध्ये खंडेराचा कोटंबा कसा कसा कोटंबा सदा विवेकाचा सदा भरपूर कोटंबा विवेकाचा सदा भरपूर आणि वारी वारी करत गरजती तुम्ही आम्ही दास किंकर वा. हा आमचा परिचय वा म्हणून बाबा बर टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल येत नाही आणि जाते मोठे वर तुमच्या बाईची फिरकी बर चला
म्हणून शिवकराची राधा आणि कृष्णाची कृष्णाची गणाच्या पाठीमागे 5 नामाची गवळण गवळण असते आणि म्हणून ते गवळण या गाण्यापाठी मागे येते कशी ती गवळण त्या गाण्यापाठी मागे येते कशी अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते बाळा रे अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे लोण्याचा गोळा फुलं खायला देते आणि तो लोण्याचा गोळा खात असताना ते बाळ एका नादी लागला अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते वा वा अरे पाण्याचा भोवरा अरे पाण्याचा भोवरा तुला खेळायला देते पाण्याचा भोवरा तुला खेळायला देते बघा गोळा खायला दिला तरी बाळ राहत नाही हा. म्हणून ती आई हा. त्या बाळाला ती यशोदा माता त्या कृष्णाला चांदीचा भोवरा देखील खेळायला देते त्याच्याकडे भाऊ आहे का आहे का अरे खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते अरे खेळायला देते पाणी घेऊन येते अरे खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते अरे एका जनार्दनी तुला एका जनार्दनी तुला धोका मी देते एका जनार्दनी तुला धोका मी देते ए बाळा अरे धोका मी देते पाणी काय झालं
जागरणाला यावा
आई भगाव देवी गावाची पांढरी गावाची पांढरी अरे गावचा संबर मेरी गावाची पांढरी गावचा संबर मेरी गावाची पांढरी गावचा संबर मेरी गावाची पांढरी गावचा संबर मेरी तांदळाची खेळ गावदेवीचं पातळ तांदळाची खेळ गावदेवीचं पातळ तांदळाची खेळ गावदेवीचं पातळ तांदळाची खेळ गावदेवीचं पातळ
मोत्याची लावली गरीबी मोत्याची लावणी ग देवी मोत्याची लावणी ग देवी मोत्याची लावली गरीबी मोत्याची लावली गरीबी मोत्याची लावणी ग देवी मोत्याची लावणी ग देवी गोड पायऱ्याला शोभा गरीबी गोड पायऱ्याला शोभा गरीबी गोड पायऱ्याला शोभा गरीबी गोड पायऱ्याला शोभा गरीबी वा वा रंगती बाळ गोपाल देवी रंगती बाळ गोपाल देवी पहिली लागली रण तोंडी गरीबी पहिली लागली रण तोंडी गरीबी चला गणपतीचं ठाण गरीबी गणपतीचं ठाण गरीबी गणपतीचं ठाण ग देवी गणपतीचं ठाण ग देवी गणपतीचं ठाण गरीबी गणपतीचं ठाण गरीबी गणपतीचं ठाण ग देवी गणपतीचं ठाण ग देवी वा वा आणखी बरं आले चला वर पाण्याचा तलाव गरीबी वर पाण्याचा तलाव गरीबी पाण्याचा तलाव ग देवी पाण्याचा तलाव ग देवी वर पाण्याचा तलाव गरीबी वर पाण्याचा तलाव गरीबी पाण्याचा तलाव ग देवी पाण्याचा तलाव ग देवी चला हिरवाईच्या मारोट्याला गरीबी हिरवाईच्या मारोट्याला गरीबी हिरवाईच्या मारुतीला ग देवी हिरवाईच्या मारुतीला ग देवी हिरवाईच्या मारोट्याला गरीबी हिरवाईच्या मारोट्याला गरीबी हिरवाईच्या मारुतीला ग देवी हिरवाईच्या मारुतीला ग देवी बोला
बसा ना आम्हाला कळायला लागत नाही काही तुम्ही उभी राहते दादा आम्हाला काय कळलं असं तर कडे असते बरेच आहे म्हणजे लांबचे लांबचे पाहुणे बसतात बसून गेला खेळून द्या ना खेळते हॅलो 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 पाच जणी सवारणी कोण हे बाई ओ बाई पाच जणी सवारणी पाच जण सवारणी ना कोणतरी पाच जणी सवारणी का जाऊ दे का हॅलो हॅलो थांबा हॅलो आई तुम्ही आल्यात खेळल्यात पण एक गर्जना तर द्या तुम्ही हॅलो आई तुम हे 2 मिनिटं आहे ताई 2 मिनिटं आरती करूच आपण गर्जना द्या देवीचा गर्जना द्या खेळ खेळ माझ्या देवी सवळे अंबाबाई खेळ खेळ माझ्या देवी खेळ खेळ माझ्या देवी जवळ अंबाबाई खेळ खेळ माझ्या देवी जवळ अंबाबाई खेळ खेळ माझ्या देवी खेळ माझ्या देवी खेळ खेळ माझ्या देवी खेळ माझ्या देवी हॅलो 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 बोला देवी गर्जना करा तुम्ही बोला तुम्ही गर्जना द्या पहिले तुम्ही गर्जना द्या तुम्ही तुमची गर्जना द्या पहिले तुम्ही तुमची गर्जना द्या द्या कधी आता द्या नाही तर आम्ही पण ऐकू तुमची गर्जना द्या पहिले आम्ही नाही तुमची गर्जना द्या पहिले हो आम्हाला पण ऐकू दे ना तुमची गर्जना काय ती देवाला का लाज वाटते का डबल डबल गर्जना द्यावं 4 वर्षापूर्वी आता काय बोलते याला आम्हाला पण ऐकायला पाहिजे ना 4 वर्षापूर्वी एवढे लोक होते का आम्ही नव्हतो कोणीच नव्हतं 4 वर्षापूर्वी आम्ही नव्हतो हा द्या गर्जना मग पहिले आम्हाला हॅलो
नित्या बाया होत्या नित्या होत्या सगळ्या होत्या तिला सगळ्याकडे लागल्या ती बोलते मला समजत नाही समजायला पाहिजे थोडा मोकळ्या करून द्या मग म्हणा आणि चला प्रत्येक देवानी गर्जना द्यायची नाव सांगायचं आणि सर्वांना विनंती अगोदर कवटे परिवाराची वारी खेळतील तोपर्यंत बाहेरच्या कोणी वाऱ्यांना मध्ये एंट्री करायची नाही अगोदर कवटे परिवाराची वारी खेळतील खेळून झाल्यानंतर बाहेरच्या वारींना एंट्री दिली जाईल तोपर्यंत सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आणि म्हणून बर ती तुळजापूरची अंबाबाई हा या भोळ्या भक्ताच्या घरी येते कशी हॅलो हॅलो हा हवा आलेला येते कवटे परिवाराची आहे का ओके माझ्या अंगणात खेळत ये अंबाबाई माझ्या अंगणात बाईच्या अंगात साठ्याच रसून केलं होतं मरी केलं ते त्याच्याच मोर येता ना असं वाटत नाही मला सांगतो दादा त्याच्याच मोर येता ना तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला माझे माझ्या
आई गंगा बाया झाली गोंधळाला आई गंगा बाया झाली गोंधळाला आगाली गोंधळाला जरा हनाली गोंधळाला बोल भवानी माते की अगं भारतामध्ये मंदिर देवीचे शोभेला मुळ देवीचे पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी मातेचे पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी मातेचे पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी मातेचे पहिलं ठिकाण तुळजापूर ग अंबा मातेचे पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी मातेचे पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी मातेचे पहिलं ठिकाण तुळजापूर ग अंबा भवानी माता तुझे बारी का कंबला बारी का कंबला भवानी माता तुझे बारी का कंबला अगदारीचा पातळ मीरी पडाती शंभर 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 Bye.
धावत ये राम बाबा माझे माय तुझ्या विना मला कोणी नाही. धावत ये राम बाबा माझे माय तुझ्या विना मला कोणी नाही. धावत ये राम बाबा माझे माय तुझ्या विना कोणी जय मल्हार जय मल्हार जय
कोण आला तुम्ही? दाखवा तुमचा टाकून. कोण आला तुमचा देवाचा तुमच्या नावाची? अरे सगळ्यांना हॅलो दाखवा का? हाती जावा. कोण आला तुम्ही उचलून लावा त्याचा टाक. चला लवकर. काय सगळ्यांना करा वाटलं? उचलून लावा देवा. कोण आला तुम्ही? कोण आला तर उचलून लावा. ऑपरेटिंगला बसला अजून हात लावतो माझ्या हृदयामध्ये मला शक्ती तेवढी आली कोण आला तुम्ही? मला रे देवाचा मन मला जाणारी खंडवा देवाचा हे मला रे देवाचा मन मला जाणारी खंडवा देवाचा मला रे देवाचा मन मला जाणारी खंडवा देवाचा मन मला जाणारी खंडवा देवाचा हे मला रे देवाचा मन मला जाणारी खंडवा देवाचा हे मला रे देवाचा मन मला जाणारी खंडवा देवाचा देवा करे देणे माझी माझ्या खंडवरायाची देवा करे ते देवाची माझ्या खंडवरायाची देवाचा
भयाला गे आला मला मला रे घोडवाला 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 वाह भाई वाह बाई मल्हारी जरा इथं मल्हारी जरा इथं पेटवा जरा वाग्या मुरली गाती गाणं बाई गाणं वाग्या मुरली गाती गाणं बाई गाणं वाग्या मुरली गाती गाणं बाई गाणं आपण खडगाव मारी
असा कसा देव वेडा झाला पहा कशी नवलाई शिवावतारी तुझी पार्वती आनती सतीबानुबा जय मल्हार देवाधिपती कधी हल्ली त्या मती एका म्हणता याच्यावरती कधी वैलार दागिन त्या खंडोबाची कारभारी ना झाली मानोदर घरी खंडोबाची कारभारी ना झाली मानोदर घरी अहो नुसते गाणे म्हणले तुम्हाला कळलं का कोणता देव आलाय पडल्याने काय फरक पडेल करू दे ना त्याचा कोण उठेल तेवढं हा ना म्हातारा पडेल नाही तर म्हातारा मारा आहे का अरे दादा आणून का ते ठेवू जाय खंडोबाची कारभारी नाय झाली मानोदन घरी 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 Yeah.
भानोदन घरीन खंडोबाची कारभारीन झाली भानोदन घरीन खंडोबाची कारभारीन खंडोबाची कारभारीन झाली भानोदन घरीन झाली भानोदन घरीन खंडोबाची कारभारीन झाली भानोदन घरीन खंडोबाची कारभारीन झाली भानोदन घरीन खंडोबाची कारभारीन झाली भानोदन
हवा खेळू दे मोकळी हवा खेळू दे मोकळी हवा खेळू दे मोकळी वा 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 या डान्स या आता बाहेरच्या बनवारीला एंट्री भेटल आणि थोड्या वेळामध्ये चहाची व्यवस्था होईल. सर्वांना चहा भेटेल आणि सर्व वारी पण पाहायला भेटतील. फक्त कार्यक्रमाला गाल बोट लागेल असं म्हणजे वागायचं नाही. हो म्हणून महाराज बर सभा करायची आधी माझी शक्ती आंबाबाईची आंबाबाईची म्हणून गोंधळ बांधला गोष्ट करी तुळजापूरची अंबाबाई सुद्धा या कवटे परिवाराच्या गोंधळाला आलेली आहे आणि भोळ्या भक्ताला आशीर्वाद दिला. बर म्हणून देव जिथूनचा खंडेरावात सुद्धा भोळ्या भक्ताच्या दारी आले आला आणि म्हणून खंडोबा सुद्धा आलेला आहे. म्हणून सर्वांनी आता वारी पाहिजे. म्हणून महाराष्ट्राची कोण जमिनी तुळजापूरची आई भवानी. हा आपण तर कधी जेजूरला गेलो. हो हॅलो सगळे वारकऱ्यांनी आनंदात केला. चुकला भासला असेल तर सांभाळून घ्यायचा, कोणाला दोष द्यायचा नाही आणि सगळ्यांनी
एके आईची लेकरं होऊन हा कार्य सगळ्यांनी पार पाडायचा एवढीच माझी नम्र विनंती आहे. म्हणून गोंधळ चालला गोष्ट खरी. हा आपण जर कधी तुळजापूरला गेलो अंबाबाईची परडी आणि माळ असते बाबा. त्या परडीमध्ये कुणी मिठाचा जोगा वाढतं, हा कुणी डाळीचा जोगा वाढतं, बरोबर. कुणी गुळाचा जोगा वाढतं. वाढतं म्हणून आपला गोंधळ मांडलेला आहे. हा म्हणून खंडोबाची मुरळीबाई बर. अंबाबाईच्या नावाने जोगो मागेल. प्रत्येकाने येत शक्ती 20 रुपये 50 रुपये जोगो द्यायचा आहे. दान करायचं अंबाबाईच्या नावाने. जर तुम्ही दान केलं एका हाताने अंबाबाई म्हणून मला शस्त्र हाताने म्हणून ते दान करायचं देवीच्या नावाने महाराज. आणि ती मुरळीबाई जोगो मागेल. हो प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार हा देवाच्या परडीमध्ये अंबाबाईच्या परडीमध्ये यथाशक्ती बर 10 रुपये 20 रुपये 50 रुपये जोगो द्यायचा. द्यायचं आहे. जर कोणाकडे पैसे नसतील त्याने गळ्यातला टाकायचं. तसं नाही, नको का. कोणी जागा सोडू नका. हो हो पण प्रत्येकाने देवाच्या बेल भंडारासाठी हा 10-20 रुपये टाकायचे. कोणाकडे पैसे नसतील तर टाकू नका, हा पण जागा सोडू नका. बर. पण प्रत्येकाने परडीमध्ये आपल्या वजनानुसार भवानी करायची. हो म्हणून ती अंबाबाईच्या धोक्यासाठी कशी निघती. अन जोगवा मागते मी मागते जोगवा 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 मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा मागते मी मागते जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा. जोगवा मागते मी मागते जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा.
वाढला या ग मूळ तुकी राव दे बहिणा भाऊ वाढला या ग मूळ तुकी राव दे बहिणा भाऊ वाढला या ग मूळ तुकी राव दे बहिणा भाऊ वाढला या ग मूळ तुकी राव दे बहिणा भाऊ वाढला या पीठ वयात लगाडा गोल पीठ 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 निघाले अग आणि बघवा मागायला मला बाई कशाची गला आता बाईचा गोडवा मला बाई कशाची गला आणि बघवा मागायला मला बाई कशाची गला 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 हो दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात हो दादा गुरु मच्छिंद्रनाथ हो त्या गर्भगिरी पर्वतात
निराळी त्यांची भाषा लईच निराळी. हॅलो निरंजन बोल बंगाली बंगाली रे बाबा बोल गो बंगाली 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 बाबा बोल गो बंगाली 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 बाबा बोल गो बंगाली. ओ नाग गुरु अजिंद्रनाथ त्यांची भाषा लई आदेश अलग निरंजन अरे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो बंगाली 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 बाबा बोलतो
काळजात बोलतो भक्तीचा दिगोट गणेशच्या काळजात भक्तीचा दिगोट गणेशच्या काळजात बोलतो भक्तीचा दिगोट गणेशच्या काळजात आपणात तुमचे गुणगान अर्जुन दाता यात्रा नामाला हो नाता गात तुमचे गुणगान अर्जुन दाता यात्रा नामाला गुरु माऊली गुरु माऊली हे वांगाली वांगाली बाबा बोलत वांगाले वांगाले बाबा बोलत वांगाले जायचं मला मणी गावाला अगं जीवदानी गडवळ गरावर सापडलं सोना सोना बाई सोना ग जीवदानी गडवळ गरावर सापडलं सोना सोना बाई सोना ग जीवदानी गडवळ गरावर सापडलं सोना सोना बाई सोना देऊ तुझ्या डोंगरावर सापडलं सोना सोना बाई सोना जीवदानी गडवळ गरावर सापडलं सोना सोना बाई सोना ग जीवदानी गडवळ गरावर सापडलं सोना
हे आमोशरातीला काली कसा तिला आमोशरातीला काली कसा तिला शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा घोडे गेला तुझ्या भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा घोडे गेला तुझ्या भक्ताचा ओम कालिकाय नमः ओम कालिकाय नमः ओम कालिकाय नमः ओम कालिकाय नमः हे कालिका आमोशरातीला कालिका शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा घोडे गेला तुझ्या भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा घोडे गेला तुझ्या भक्ताचा ओम कालिकाय नमः ओम कालिकाय नमः ओम कालिकाय नमः ओम कालिकाय नमः तुझा नावाचा पुतळा आता गेला तुझा नावाचा पुतळा आता गेला यामध्ये रात्रीला कालिका जातीला आम्हाला रात्रीला कालिका जातीला शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा घोडे गेला शिष्या गोरी भक्ताचा घोडे गेला तुझ्या भक्ताचा सगळं केलं बघा आता मंडळी सारखी बसा मग बसवायचं
म्हातारला मग तू म्याव 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 दिल झालं यातून तुला गडील झालं यातून तुला लोक गेले तर कंटाळू नका लोक गेले तर कंटाळू ना लोक गेले तर कंटाळू नका लोक गेले तर कंटाळू ना ठाकरे गेले कोण गे कोण त्यावालीला लावा फोन ठाकरे गेले कोण गे कोण त्यावालीला लावा फोन नंबर दोन त्यावालीचा नंबर दोन तिचा लागत नाही फोन ग फोन गेले फोन तिचा लागत नाही फोन ग फोन गेले देवाचं नाव सांगा संभाळून घ्या बा आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचं बरं बोलाविला आडवा हत्याला रे देवाला देवाचं बरं बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचं बरं बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचं बरं बोलाविला आडवा हत्याला रे देवाला देवाचं बरं बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचं बरं बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचं बरं बोलाविला हत्याला
बोल आई सत्य का बोल सत्य तुळजापूरची खरी कानकली भुवन आई सत्तीचा खरा बस तुझ्या फुलाला देवाला ठणकाला त्रास का देऊ नकोची खरी शपथ तुळजा बागता भुवानी देवा हे माणसांनी हे कुटुंबांनी या हे कार्यक्रम करव लय घाई करायला घेतला काय कुठल्या भाषा असत तर सगळं वारकऱ्यांनी आणि सगळं भक्तगणांनी सांभाळून गेला पाहिजे 5 दिवसावर जो कार्यक्रम यांनी रचलेला आहे याचा आनंद झाला पाहिजे सगळ्यांना ज्या कुठल्या भक्ताने आलं घरला असं ते भक्त आलं काय नाही आणि आयत्या टायमावर त्यांनी बघायचं मग करून कार्यक्रम रचलं त्यांनी तर ह्या कार्यात आनंद सगळ्यांचा झाला पाहिजे बरोबर आहे का नाही हो दादा सामरस्या सामाजिक